स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्ताराने। अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव अखेर निवळला असून त्यामुळे पश्चिम आशियातल्या देशांसह उर्वरित जगाला दिलासा मिळाला आहे। इराणला पूर्णपणे बेचिराख करण्याचा इशारा देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक आपल्या भूमिकेत बदल करत समाज माध्यमावरच्या एका संदेशात युद्धविरामाची घोषणा केली। हा युद्धविराम दोन्ही बाजूंनी पाळला जाणार असून या काळात अमेरिका किंवा इराणकडून आक्रमक पावलं उचलली जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिकेला अपेक्षित असलेली लष्करी उद्दिष्ट आधीच पूर्ण झाली आहेत आणि तेहरानसोबतची चर्चा निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे असं त्यांनी सांगितलं। इराणकडून 10 मुद्द्यांचा प्रस्ताव मिळाला असून तो चर्चेसाठी योग्य आधार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। 2 आठवड्यांचा हा युद्धविराम दोन्ही देशांना अंतिम करार करण्याची संधी देईल आणि दीर्घकाळ चाललेला संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर आल्याचे संकेत यातून ट्रम्प यांनी दिले। जागतिक शांततेसाठी हा एक मोठा दिवस असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणला शांतता हवी आहे, ते संघर्षाला कंटाळलेत, जगाचीही तीच भावना आहे। विशेष करून व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याचंही ट्रम्प यांनी समाजमाध्यम संदेशात म्हटलं आहे। इराण आता आपल्या देशाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया करू शकतो। या प्रक्रियेत मोठी आर्थिक उलाढाल होईल आणि सर्वांनाच याचा फायदा होईल। अमेरिका इराणला सर्व प्रकारच्या साधनसामग्रीचा पुरवठा करायला सज्ज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। अमेरिकेत प्रगतीचे वारे वाहत आहेत, तसंच आता मध्य पूर्व आशियातही सुवर्णकाळ येईल असा ठाम विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला। ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणनेही युद्धविरामाची पुष्टी केली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी 2 आठवड्यांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याची घोषणा केली। या काळात जहाजांची सुरक्षित वाहतूक होईल, मात्र त्यावर इराणी सैन्याची देखरेख असेल अशी अटही त्यांनी ठेवली आहे। तसंच इराणवर हल्ले थांबले तर त्यांचं सैन्यही आपली स्वसंरक्षणाची कारवाई थांबवेल असंही अराघची यांनी स्पष्ट केलं आहे। त्यापूर्वी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला संपूर्णपणे बेचिराख करण्याचा इशारा दिल्यानंतर पश्चिम आशियामधला तणाव हा शिगेला पोहोचला होता। इराणनं ट्रम्प यांच्या दबावासमोर झुकण्यास आणि युद्ध थांबवण्यास नकार दिल्यानं इराणला बेचिराख करण्यासाठी ट्रम्प कोणती पावलं उचलतात अशी चिंता निर्माण झाली होती। त्यांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे अधिक विनाशकारी संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती। मात्र ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर केल्यानंतर संपूर्ण जगाला, विशेषतः पश्चिम आशियातल्या शांतताप्रिय देशांना दिलासा मिळाला। मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लेबननमधील हिजबुल्ला या संघटनेवरचे हल्ले सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे।